नमस्कार, आपण पाहत आहे रत्नापूर न्यूज। एसटी वर्कशॉप नांदेड येथे अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी। एसटी वर्कशॉप नांदेड येथे दिनांक 1/8/2025 रोजी अण्णाभाऊ साठे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी जी.एस. ठाकरे, प्रभाकर AWS, शिवश्याम कारंबुके यांच्या शुभ हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पुष्पपूजा व दीपपूजा करण्यात आली। यावेळी हेड मेकॅनिक NK मोरे, पांचाळ, टोगरगे, नागनाथ मुतोड, संतोष भालेराव, गणेश कळसे इत्यादी हेड मेकॅनिक उपस्थित होते। यावेळी गुणवंत कामगार पुरस्कार प्राप्त रामदास पेंडकर यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की अण्णाभाऊ साठ्यांचा जय असो। अण्णाभाऊ साठे आहेत असं म्हणलं तरी काही वावड होणार नाही। त्यांचा त्याग घेण्यासाठी आहे आपण महापुरुषांची जयंती पुण्यतिथी कशासाठी साजरी करतो त्याचा पाठिंबाचा उल्लेख हाच आहे। त्यांचा विचार स्टील पेपर्यंत त्यांचे विचार नवयुवकापर्यंत कंटिन्यू जिवंत राहावं याच पाठिंबाचा उद्देश आहे। म्हणून महापुरुषांची जयंती पुण्यतिथी आपण साजरी करत असतो। त्याचा पाठिंबाचा उद्देश आहे अण्णाभाऊ साठेचे विचार पुढच्या पुढील विचारापर्यंत नवयुवकांनी त्यांचं आचरण करून अंमलात आणावं ह्याच पाठिंबाचा उद्देश आहे। म्हणून अण्णाभाऊ साठेचा विचार आपण त्यांची जयंती साजरी करत आहोत। याबद्दल आपण या ठिकाणी बंडे गुरुजी यांनी आपले विचार व्यक्त करताना म्हणाले की जयंती निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा। जय हिंद। वंचित समाजाला त्यांनी जागृत केलेला आहे। म्हणून इतिहास हा सर्वसामान्यांचा विचार जात होता। जे महाराजे राज्य लोक ज्याने चांगलं काम केलेले मोठमोठे त्यांचा इतिहास लिहिला जात होता। पण अण्णाभाऊ साठ्यांकडे आपलं जे अनुभवलेलं जग होतं हे आणि आपल्या सर्वसामान्य लोकांना त्यांच्या प्रतिज्ञा कादंबरी, वैजंता, मातेचा मान या सर्व कादंबऱ्यातून त्यांनी सर्वसामान्य जनतेचा अपेक्षा कशा आहे, त्यांच्या हाल अपेक्षा काय हे सर्व जगासमोर आणलेलं आहे। त्याच पद्धतीने आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि या महाराष्ट्र चळवळीच्या पोवाड्यातून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्र चळवळ काढली आणि स्वतःची आर्थिक परिस्थिती जेमतेम असताना देखील त्यांनी स्वतःची पर्वा न करता समाजसेवेसाठी काम केले। आपल्या साहित्याचा आपल्या देशाचा नव्हे तर प्रदेशातही रशियात त्यांनी आपला ठसा उमटविला आहे, आपला झेंडा फडकवला आहे। शोषित वंचित समाजाला जागृत करण्याचे महत्त्वाचे काम त्यांनी केले। यावेळी किसन वाघमारे, देव कांबळे, विलास जाधव, रवी मुनगंटीवार, जयपाल भंडारे, राजकुमार वाघमारे, ईश्वर दही कांबळे, संतोष सगर, रवी लाटकर, साखरे, भगवान दुधाळे, पांडुरंग नरवाडे, रामेश्वर कांबळे, संजय राठोड, मारुती माने, सिद्ध वाघमारे, सचिन लोहाळे, भदरगे, सुनील वाघमारे असे अनेक कामगार मंत्री उपस्थित होते। सर्व उपस्थितांना पेढ्यांचे वाटप करण्यात आले होते। जयपाल भंडारे यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार मानले। रत्नापूर